नानासाहेबांची एकुलती एक लाडकी लेक खूप लाडात वाढलेली, पण लाड हे कधी उतू नाही गेले. नानासाहेबांनी तिला परिस्थितीचे भान वागवून खंबीरपणा पण दिला. स्नेहाच्या जन्माच्या वेळेलाच आई गेली, पण त्यांनी आईची कमी कधी तिला नाही जाणवू दिली. मुलांच्या बरोबरीने त्यांनी तिला शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. तिला कॅम्प्युटरमध्ये आवड असल्यामुळे त्यांनी तिला कॅम्प्युटर इंजिनिअरिंगला घातलं. पुढे तिला एका मोठ्या कंपनीमध्ये चांगला जॉब पण मिळाला. सगळं कसं छान चाललं होतं, पण नियतीने काही वेगळंच वाढून ठेवलेलं होतं. या आयुष्यात कंपनीमध्ये काम करत असलेल्या अरुणला ती खूप आवडायची आणि तिलाही तो खूप हिमतीने त्याने तिला प्रपोज केलं आणि तिलाही ते खूप अपेक्षित होतं. तिने ते स्वीकारलं. खूप थाटामाटात नानासाहेबांनी त्यांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर स्नेहाने जॉब सोडून दिला. पुढच्या महिन्यातच अरुण टीच लीड म्हणून प्रमोशन मिळालं. सोनपावलाने सून घरात आली म्हणून आईबाबांना स्नेहाचं खूप कौतुक होतं. तिच्या लग्नाच्या एका वर्षातच हार्ट अटॅकमध्ये नानासाहेब गेले. त्यांच्या जाण्याने स्नेहाला खूप त्रास झाला. तिच्यासाठी ते खूप मोठा आधार होते. नानासाहेब तिचे आई वडील आणि एक चांगला मित्रही होते. एखादं वासरू कसं त्याच्या आईपासून दुरावलं की कावराबावरा होतं, तशी अवस्था स्नेहाची झाली होती. पण आईबाबांनी त्यांनी जागा स्नेहाच्या आयुष्यात घेतली. तिला ती एकटी आहे हे जाणवू पण दिलं नाही. तिला त्या अवस्थेतून बाहेर यायला आईने खूप साथ दिली. त्या तिची सासू नाही तर आईच झाल्या. स्वतःच्या मुलीसारखं ते तिला समजत. सून म्हणून कधी स्नेहा त्यांना वाटलीच नाही. लग्नाला 1 वर्ष झालं. त्या दिवशीच अरुणला पुढचं आर्किटेक्ट म्हणून प्रमोशन मिळालं. सगळे खूप खुश होते. असे आनंदात दिवस जात होते. पण ह्या सुखाला कुणाची नजर लागली जणू. लग्नाला आता 2 वर्ष झाली होती. काहीतरी गोड बातमी द्या म्हणून अरुण कडचे मागे लागले होते. पण अरुणला अजून नवी जबाबदारी नको होती. त्याला करिअर, जॉबवर कॉन्सन्ट्रेट करायचं होतं. त्याची स्वप्न खूप मोठी होती आणि त्याच्या विरुद्ध स्नेहाचं होतं. तिचं स्वप्न एका छोट्याशा घरट्याचं, राजाराणीच्या संसाराचं होतं. अशामुळे त्यांच्यात भांडणं व्हायला सुरुवात झाली होती. चिडचिड होत होती दोघांची. अरुणच्या आई वडील ह्यांनी खूप समजावलं म्हणून अरुण बाळासाठी तयार झाला. खरा त्यानंतरचे 3-4 महिने व्यवस्थित गेले आणि गुड न्यूज आली. अरुणचे आई वडील खूप खुश होते. पण अरुण अजूनही त्याच्या करिअरच्या मागे होता. त्याला बाहेर सेटल व्हायचं होतं. त्यातून ही नवी जबाबदारी त्याला नको होती. त्याची खूप घालमेल व्हायला लागली होती. खूप उशिरापर्यंत तो ऑफिसमध्ये काम करू लागला होता. घरी खूप कमी वेळ तो यायचा. स्नेहाला वाटायचं की बाळासाठी तो खूप मेहनत घेतोय, त्याच्या भवितव्यासाठी तो हे सगळं करतोय, म्हणून तीही काही बोलायची नाही. अशाच मनस्थितीमध्ये अरुणची ओळख शालिनीशी झाली. शालिनी दिसायला अतिशय आकर्षक, वय वर्ष 30, अविवाहित. तिलाही कुठलीच जबाबदारी, बंधन नको होती. परदेशात जाऊन राहायचं, मज्जा करायची, पार्ट्या करायच्या आणि मोठे पैसेवाले लोक फसवून स्वतःच्या इच्छा, गरजा पूर्ण करायच्या, अशी होती शालिनी. ऑफिस काम ती फक्त असे बडे शिकार शोधण्यासाठी आणि जर कोणी नाहीच मिळालं तर उदरनिर्वाह चालवायचा म्हणून करत होती. ह्यात बडे लोक शोधन हा प्रमुख उद्देश होता. एका ऑफिस मीटिंगमध्ये अरुण आणि शालिनी यांची भेट आणि ओळख झाली होती. शालिनीला अरुण खूप आवडला होता. शिवाय त्याचं बॅकग्राऊंड कळाल्यावर तर तिने त्याला सोडलंच नाही. हळूहळू ती त्याच्या जवळ जाऊ लागली, ओळख वाढवू लागली. तो ज्या मीटिंगला असे तिथे मुद्दाम त्याच्या जवळची जागा बघून बसू लागली. अरुणला पण तिचं असणं आवडू लागलं. ती नसली तर तो बेचैन व्हायला लागला. तिला ऑफिसमध्ये तो शोधू लागला. त्याने तिला त्याच्या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतलं होतं. आता स्नेहाला 3 महिने पूर्ण झाले होते. अरुण आपल्याला टाळतोय हे आता तिच्या लक्षात यायला लागलं होतं. आता तर तो दिवस बाहेर राहू लागला होता. रात्रीसुद्धा उशिरा येऊन लवकर ऑफिसला जात होता. तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण केला, पण नेहमीप्रमाणे त्याने तिला टाळलं. इकडे ऑफिसमध्ये यायला 6 महिन्यांसाठी US मध्ये कॅन्सासला ऑनसाईट जायचं होतं. नवीन प्रोजेक्ट तिथे सुरू होणार होता. त्यावर त्याने काम पण खूप केलं होतं. आता शालिनी आणि त्याचं प्रेम बरंच फुललं होतं. जसा शालिनीला कळलं की तो आता कॅन्सासला जाणार, ती लगेच त्याच्या कॅबिनमध्ये गेली आणि मलाही
घेऊन चल म्हणून मागे लागली. तिच्या लढीवाळ बोलण्याला आग्रह करून अरुण भुल्ला आणि स्वखर्चाने तिचं पण बुकिंग केलं. जाण्याच्या अगदी आदल्या दिवशी त्याने घरी सांगितलं. स्नेहाला तर काय बोलू, काहीच सुचलं नाही. अनुराग रात्रीचं तयारी करून पहाटेचं बॅग घेऊन स्नेहाला न सांगता निघून गेला. सकाळी उठल्यावर तिला आईने सांगितलं तो पहाटेच गेला. तुझा डोळा लागला होता म्हणून त्याने तुला उठवू नको म्हणून सांगितलं. त्या संपूर्ण दिवस स्नेहाला काही सुचलं नाही. असं अरुण का वागतोय तिला कळत नव्हतं. इकडे अरुणने शालिनीला पिकअप करून मुंबई गाठलं होतं. त्या दिवशी मुंबईहून रात्री 3:30चं फ्लाईट होतं. ते दुपारपर्यंत मुंबईत पोहोचले होते. मुंबईतच त्यांनी शॉपिंगचं ठरवलं होतं. शॉपिंगनंतर ते एका हॉटेलमध्ये मस्त जेवण आणि मग एअरपोर्ट असं प्लॅनप्रमाणे चाललं होतं. इकडे स्नेहाचं मन कशातच लागत नव्हतं. काहीतरी विचित्र होतंय असं सारखं तिला जाणवत होतं. पण नक्की काय हे काही कळत नव्हतं. रात्री कसं तरी करून झोप लागली. तिला पण अचानक दचकून जाग आली. स्वप्न खूप घाणेरडं पडलं होतं. कुणीतरी अरुणला तिच्यापासून ओढत दूर नेत होतं. परत थोडं पाणी पिऊन तिनं झोपायचा प्रयत्न केला. असेच दिवस जात होते. इकडे अरुण आणि शालिनी मजेत चाललं होतं. अरुणला जाऊन 3 महिने झाले होते. ह्या 3 महिन्यात त्याने एकदाही स्वतःहून कॉल केला नव्हता. बाबांनीच त्याला 2 वेळा खुशालीसाठी कॉल केलेला. नंतर त्याने बऱ्याचदा त्याच्याशी सुद्धा बोलणं टाळलं. तो परत आलाय आणि दुसऱ्या फ्लॅटवर राहतोय हे त्यांना नंतर कळलं. तो असं का वागतोय त्यांना नाही समजलं. स्नेहाला आता 7वा महिना सुरू होता आणि अचानक रात्री बाबांच्या सासऱ्याचा मोबाईल वाजला. अरुणचा आहे असं म्हणून खूप आनंदाने त्यांनी तो घेतला. ते तिघेही खूप खुश झाले. स्नेहाचा तर आनंदच गगनात मावत नव्हता. पण बाबांचा चेहरा फोनवर बोलता बोलता अचानक पडला. काय होतंय हे तिला आणि तिच्या सासूला काही कळत नव्हतं. पण काहीतरी विचित्र बोलतोय अरुण हे मात्र नक्की. आणि थोड्याच वेळात फोन कट झाला. बाबांच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते. काय झालं म्हणून आईने विचारल्यानंतर बाबा बोलले की तो दुसरं लग्न करतोय आणि तो स्नेहाला डिवोर्सची नोटीस पाठवतो आहे. हे ऐकून तर स्नेहाच्या पायाखालची जमीन निसटली. रडणंसुद्धा तिला सुचलं नाही. आई बाबा तर खचून गेले. दुसरं लग्न कोणाशी? कोण आहे ती? का? कशाला? असे अनेक प्रश्न एकदम स्नेहाला भेडसावून गेले. यानंतर 3ऱ्याच दिवशी अरुणने एका वकीलतर्फे स्नेहाला नोटीस पाठवली. 7वा महिना संपायला आलेला होता आणि स्नेहाला नोटीस बघून खूप त्रास व्हायला लागला. आईबाबांनी तिला लगेचच दवाखान्यात ॲडमिट केलं. ब्लिडिंग सुरू झाल्यामुळे डॉक्टरनी तिचं ऑपरेशनच सांगितलं. सिझेरियन करून डिलिव्हरी केली. मुलगी होती. एवढूसं बाळ एका पेटीत ठेवलं. स्नेहाला तर अजून शुद्धच आली नव्हती. त्या दिवशी अरुणचा बाबांना कॉल आला. तिला पटकन सही करायला सांगा म्हणून. बाबांनी त्याला मुलगी झाल्याचं सांगितलं पण त्याने फोन ठेवून दिला. स्नेहाला शुद्ध आली. बाळ कसं आहे तिने विचारलं. आईने सांगितलं मुलगी आहे. बाळ व्यवस्थित आहे. फक्त हे ऐकून स्नेहाला जरा बरं वाटलं. एक आधार वाटला तिला. तिने सगळं बळ एकवटून बाबांकडून त्या डिवोर्स पेपरवर सही केली आणि बाबांना बोलली, बाबा सांगा त्याला की तू आता मुक्त आहेस. आमची कुठलीही जबाबदारी तू मानू नको किंवा आमचा कुठलाही तुला त्रास होणार नाही. बाबांनी खूप दिवसांनी पाहिलं. लग्न करून आणलेली स्नेहा बघितली. खूप छान वाटलं त्यांना. स्नेहा बेटा, तुला माझा आणि हिचा कायम पाठिंबा असेल. आमच्या पोटच्या पोराने आज हे दिवस दाखवले आम्हाला. पण वाईट वाटून घेऊ नको. तू आमची मुलगीच आहेस. 2 दिवस बाळ खूप छान रिस्पॉन्स देत होतं. पण 3ऱ्या दिवशी का कुणास ठाऊक बाळाचे ठोके मंद झाले होते. डॉक्टर सर्व प्रकारे प्रयत्न करत होते पण शेवटी व्हायचं तेच झालं. ते त्या छोट्याशा नाजूकाला नाही वाचवू शकले. स्नेहावर तर संकट जसं काही एक एक करून वारचं करत होते. आई बाबा आणि स्नेहा त्या दिवशी खूप रडले. त्या एका आशेवर स्नेहा सगळं विसरायला तयार झाली होती. तिच्यात हिंमत आली होती. पण तो किरणसुद्धा विझला होता. देव इतका निष्ठुर कसा होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी आई बाबांना स्नेहाला घरी आणलं.
पण अरुणच्या आठवणी तिला सतत रडवत होत्या. अरुण मात्र पूर्णपणे शालिनीमय झाला होता. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अरुणच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये ती दोघे राहत होते. पैसा तर शालिनी पाण्यासारखा खर्च करत होती. अरुण कमवत होता आणि शालिनी उधळत होती. पण अरुणच्या डोळ्यावर शालिनीच्या प्रेमाची पट्टी होती. स्नेह एक दिवस युगासारखा वाटत होता. सतत ते बाळ किंवा अरुण तिला डोळ्यापुढे दिसत होता. तिची अवस्था बघून आई बाबासुद्धा हळवे झाले होते. पोरीला यातून कसं बाहेर काढायचं याच्याच विचारात ते करत होते. स्नेहाला तर वेळ, दिवस, तारीख काहीच लक्षात नव्हतं. जेवण पण आईनी बोलावलं तर बाहेर यायची, काहीतरी मोजून 2 घास खायची की परत रूममध्ये. काय होऊन बसलं हे पोरं तरी हिंमतवाली, पण एकावर एक घाव कसे सहन करत असेल तिलाच माहीत. आई आणि बाबा म्हणत काहीतरी करून तिला ह्यातून बाहेर काढायला आपणच मदत करायला हवी. त्या दोघांनी ठरवलं होतं. बाबांचे एक मित्र कुलकर्णी हे प्राध्यापक होते. एकदा असंच बोलता बोलता त्यांनी त्यांची ही इच्छा त्यांना बोलून दाखवली. त्यांनी बाबांना सुचवलं की त्यांच्या कॉलेजमध्ये लेक्चरसाठी जागा आहे, आपण तिला म्हणू. थोडा वेळही जाईल आणि मनही रमेल, कामात व्यस्त राहील ती. बाबांना हा विचार खूप आवडला. ते लगेच घरी पोहोचले. आईंना त्यांनी त्यांचं आणि कुलकर्णीचं बोलणं सांगितलं. आई पण खुश झाली, पण स्नेहाला कसं तयार व्हायचं हा मोठा प्रश्न होता. आई तसं तिच्याशी बोलायला तिच्या रूममध्ये जात असत. आजही त्या गेल्या. थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या स्नेहाला बोलल्या, तू ह्यातून बाहेर पड. बाळ, तुझं असं एकटं राहणं आम्हाला नाही सहन होत. निदान आमच्यासाठी तरी. मी एक स्त्री म्हणून तुझं दुखणं समजू शकते, पण तुझ्या पुढे अजून खूप मोठं आयुष्य आहे. आम्ही काय वय झालेली मंडळी आज आहोत, उद्याच माहीत नाही आहे आहोत, तोपर्यंत तुला नक्की साथ देऊ. तू ह्यातून बाहेर पड. मला ह्यांना तुझ्यावर, तुझ्या कर्तृत्वावर खरंच खूप विश्वास आहे. तू मनातून तयार हो. उभारी धर. ह्या अपघाताला तुला त्रास देणाऱ्यांना दाखवून दे. उठ स्नेहा, झटक. हे सगळं आणि त्या निघून जातात. स्नेहा हे सगळं फक्त ऐकत असते. त्या गेल्यानंतर ती त्यांच्या बोलण्याचा विचार करते. संध्याकाळी जेवायला आई स्नेहाला आवाज देतात. टेबलवर आई बाबा तिची वाटच बघत असतात. स्नेहा येते. पानं वाढलेली असतात. सगळे सुरुवात करतात. थोड्याच वेळात बाबाही आईनी बोललेला विषय काढतात. स्नेहा, आई तुझ्याशी दुपारी बोलली ते खरंच आहे. मलाही तू ह्यातून बाहेर यावं असं वाटतंय. तुझ्यासाठी जे काही आम्हा दोघा म्हाताऱ्यांना करता येईल ते आम्ही करू. तुला नक्की साथ देऊ. बाळ, तू आमचीच आहेस. आमच्यासाठी तू उभारी धर. आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नक्की ह्या परिस्थितीतून बाहेर येशील. आणि त्यासाठी मी आज कुलकर्णीशी बोललो. त्याच्या कॉलेजमध्ये लेक्चरची वॅकन्सी आहे. तू विचार करावा याचा असं आम्हा दोघांना वाटतं. स्नेहा बाबांचं म्हणणं ऐकत असते. जेवण संपवून ती परत तिच्या रूममध्ये जाते. आत गेल्यावर तिला आईचं बाबांचं बोलणं आठवतं. तिला नानासाहेब आठवतात. त्यांना स्नेहाचं असं वागणं कधीच आवडलं नसतं. त्यांनीसुद्धा जे आई बाबा बोलले तेच तिचं सांगितलं असतं. रडत बसणं नानासाहेबांना कधीच आवडलं नसतं. स्नेहा रात्रभर ह्या गोष्टीचा विचार करते. दुसऱ्या दिवशी सकाळी ही स्नेहा बाबा आई यांच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येते. सकाळी अंघोळ आटपून न बोलवता स्नेहा बाहेर येते. ती चहासाठी टेबलवर बसते. आई त्यांच्या बाबांचा आणि स्नेहाचा चहा आणतात. ती दोघांना सांगते, मी तयार आहे इंटरव्ह्यूसाठी. कधी जायचं सांगा. आई बाबासाठी हा खरंच खूप मोठा आनंदाचा क्षण असतो. बाबा लगेचच कुलकर्णीला फोन लावतात. उद्याची सकाळची 11 वेळ ठरते. त्या दिवशी स्नेहा तिची जुनी पुस्तकं चाळत बसते. आईंना ते बघून खूप छान वाटतं. पोरं बाहेर पडते आहे हेच त्यांच्यासाठी खूप मोठं असतं. सकाळी ती आणि बाबा कॉलेजला जातात. स्नेहाचा इंटरव्ह्यू होतो. तोपर्यंत बाबा बाहेरच तिची वाट बघत असतात. ती 2 तासांनी बाहेर येते. बाबा खूप उत्सुकतेने तिच्याकडे बघतात. ती उत्सुकता तिला स्पष्ट दिसते. ती बाबाजवळ येते आणि सांगते, बाबा परवापासून जॉईनिंग आहे. इतका आनंद बाबांना अरुणच्या जॉबच्या वेळेस पण नव्हता झाला.
जाताना बाबा पेढे घेऊनच घरी जातात आणि आईने दार उघडल्या उघडल्या त्यांच्या हातावर एक पेढा ठेवतात. आई ह्यातच सर्व समजून घेतात आणि आनंद अश्रूंनी दोघांचं स्वागत करतात आणि स्नेहाचं कॉलेज सुरू होतं. इकडे अरुण आणि शालिनीचं लिव्ह इन सुरुवातीला खूप मस्त मजेत चालत होतं. कुठलाही बंधन नाही, ना कुणाची काही जबाबदारी, ना कुणी प्रश्न विचारत होतं. हवं तेव्हा करता येत होतं. सगळं एकदम बिनधास्त चाललं होतं. अरुण शालिनीमध्ये पूर्णपणे गुंतून गेला होता. इव्हन तिनेच त्याला गुंतवून घेतलं होतं. त्यात तिचा डबल फायदा होता. एकतर त्याच्याकडून हवं तेव्हा पैसे मिळवत होते, शिवाय वेगवेगळ्या टूरमध्ये त्याच्याबरोबर जाता येत होतं. कधी अगदीच नाही जमाल त्याच्याबरोबर जायला तर हिला एक हक्काचं घर मिळालं होतं, जिथे ती आरामात तिच्या गरजा, पार्ट्या, मित्र गोळा करू शकत होती. अरुणला कामाचा स्ट्रेस खूप वाढला होता. बऱ्याचदा तो ऑफिसमध्ये राही घरी यायला पण त्याला खूप उशीर होत असे. रात्री आला तरी ऑफिशियल कॉल असत, त्यामुळे तो शालिनीला वेळ देऊ शकत नव्हता. अशातच शालिनीला राहुल भेटला. राहुल एक बिझनेसमॅन होता. त्याचा स्वतःचा फॅमिली बिझनेस होता. शिवाय पिझ्झाच्या रेस्टॉरंट चीन होत्या. पुणे आणि मुंबईमध्ये राहुल अरुणचा शाळेपासूनचा मित्र. एकदा असंच दमून अरुण घरी आला तेव्हा शालिनीने खूप हट्ट करून त्याला पिझ्झा खायला जायचं म्हणून मनवलं. ते एका छान शॉपमध्ये गेला. अरुणला तर केव्हा एकदाचा खाऊ आणि घरी जाऊन झोपू असं झालं होतं. तो खूप दमला होता. ऑर्डर देऊन ते बसले तेवढ्यात तिकडून राहुल आला. ते त्यांच्याच शॉप होता. अरुणने राहुलशी शालिनीशी ओळख करून दिली. बघताच शालिनीला राहुल खूप म्हणजे खूपच आवडला. शिवाय जेव्हा कळलं की हे शॉप आणि असे शॉप त्याने पुणे मुंबई आहेत, तिचे तर डोळेच चमकले. त्यानंतर अरुण ऑफिसला गेल्यावर त्या शॉपला जाऊ लागली. राहुलशी ओळख वाढवू लागली. असंच एकदा अरुण ऑनसाईट जावं लागणार होतं. त्याला 1 महिन्यासाठी काम होतं तिथे. ह्या वेळेला शालिनीने कुठलाही आग्रह केला नाही. त्याच्याबरोबर यायचा. तू जा, मी थांबते म्हणून ती गेलीच नाही. त्याच्याबरोबर आता तिचा अरुणमधला इंटरेस्ट संपला होता. तिला राहुल आवडू लागला होता. राहुल स्मार्ट तर होता, शिवाय भरपूर पैसेही होता त्याच्याकडे. शिवाय आता अरुण तिला बोरिंग वाटू लागला होता. ती आता राहुलला टार्गेट करू लागली होती. अरुण गेला त्या दिवशी तिने राहुल फोन केला की ती अरुण नाही तर एकटी आहे असं ती कधीही राहिली नाही. खूप भीती वाटते, तू सोबत येशील का, असं काहीतरी कारण सांगून त्याला बोलवून घेतलं. पण राहुल पक्का बिझनेसमॅन होता. शिवाय शालिनी काय आहे ह्याची त्याला थोडी आयडियाही होती. आता हीच वेळ आहे शालिनीला चांगला धडा शिकवायची. म्हणून त्याने तिचं इन्व्हिटेशन मान्य केलं आणि अर्ध्या तासात येतो म्हणून बोलला. शालिनीला वाटलं लागला मासा गळाला. 1 तास झाला तरी राहुल आला नाही म्हणून शालिनी थोडी अस्वस्थ झाली. तिला आता कंट्रोलच होत नव्हतं. तिने परत त्याला कॉल केला. 10 मिनिटात पोहोचतो म्हणून त्याने कळवलं. शालिनीने त्याला अडकवायची पूर्ण तयारी केली होती. घरात सगळीकडे रेड कलर कॅन्डल्स लावलेल्या होत्या. मंद सुवास आलेला रूम फ्रेशर ऑलरेडी होताच. डिनरची सगळी तयारी होती. घरात एक मंद प्रकाश होता सर्वत्र. शिवाय शालिनी कमालीच्या आकर्षण गाऊनमध्ये होती. घरातलं वातावरण एकदम रोमॅन्टिक होतं. 10 मिनिटातच राहुल तिथे आला आणि बेल वाजवली. अगदी आनंदाने रोमॅन्टिक मूडमध्ये शालिनीने दार उघडलं. दार उघडताच राहुल आत आला तसं शालिनी त्याच्या गळ्यातच पडली आणि अगदी लटक्या आवाजात म्हणाली, केव्हाची वाट बघत होते मी तुझी. डिअर, किती हा उशीर, किती कंट्रोल करायचं. अगदी असंच ती अरुणशी सुद्धा सुरुवातीला पहिल्या भेटीत वागली होती आणि ह्यालाच तो भुलला होता. शालिनी मुद्दाम राहुलच्या खूप जवळ जात होती आणि अशाच एका क्षणी एकदम बाल्कनीमधून अरुण फिल्मी स्टाईलने आत आला. हे सगळं राहुलचं प्लॅनिंग होतं. त्याला अरुणला पटवून द्यायचं होतं की शालिनी कसा त्याचा गैरफायदा घेत आहे. अरुण ऑनसाईट जाणं पण त्या प्लॅनिंगचा एक भाग होता आणि जेव्हा शालिनी त्याच्याबरोबर यायला तयार नव्हती तेव्हा
त्याच्या ह्या गोष्टीवर विश्वास बसला. राहुलने शालिनीचा आलेला कॉलसुद्धा अरुणला ऐकवला. त्यावेळी अरुण त्याच्यासोबत होता. आज शालिनी पुरती अडकली होती आणि अरुणचे डोळे खडकन उघडले होते. त्या शालिनीचा खूप राग येत होता. तिला मारणार, पण राहुलने त्याला अडवलं. अगदी त्या क्षणी त्याने तिला घराबाहेर काढलं आणि आत येऊन अरुण एका लहान मुलासारखा राहुलच्या कुशीत रडला. त्याला तो आई बाबा आणि स्नेहाशी कसा वागला हे सगळं डोळ्यापुढे दिसत होतं. प्रत्येक गोष्टीत तो शालिनीमुळे कसा त्याच्या लोकांशी चुकीचा वागला हे त्याला जाणवत होतं. आता त्याला स्नेहाची आठवण येत होती. आई बाबांचा चेहरा डोळ्यापुढे येत होता, पण प्रायश्चित करण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता. सगळं आठवून त्याला अतिशय वाईट वाटत होतं आणि रडू अनावर होत होतं. त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली होती. दुसऱ्या दिवशी राहुल त्याला आईबाबांकडे जाऊन माफी मागू म्हणून मागे लागला, पण ते माफी करतील की नाही आणि स्नेहा कसं तरी समजून राहुल त्याला आईबाबांकडे घेऊन गेला. दाराची बेल वाजवली. आईने दार उघडलं. अरुणला आणि राहुलला पाहताच तिला थोडा राग आला, पण तो घरी आला तेव्हा म्हणून तिने त्याला आत बोलावलं. बाबा हॉलमध्ये होते. स्नेहा कॉलेजला होती. बाबा अरुणला बघून खूप चिडले. कशाला आला आता परत? आता कुठे आम्ही सुरळीत आयुष्य जगत होतो, परत का आलास? तुझी हिंमत तरी कशी झाली घराचा उंबरा ओलांडायची? अरे, ज्या स्नेहाने जीवापलीकडे तुझ्यावर प्रेम केलं, तिला तू त्या नटवीसाठी सोडलं. तू आमचा मुलगा आहेस याचीच लाज वाटते मला. कुठे कमी पडलो आम्ही? कधी विचार केला की स्नेहाचं काय झालं असेल? तुझ्या असल्या बेलगाम वागण्यामुळे तिच्या पोटात वाढतं असलेलं त्या जीवाचा कधी विचार आला तुला? अरे, तुला तर ऐकून पण घ्यायला वेळ नव्हता की. तुझं बाळ कसं आहे? मुलगा आहे की मुलगी? नाही, तू निघ इथून, असं म्हणून बाबांनी एक जोरात अरुणच्या कानाखाली वाजवली. ज्या दिवशी तू डिवोर्सचे पेपर पाठवले त्या दिवशी आम्हाला सुद्धा संबंध संपला. आता काही घ्यायला आलाय? निघून जा इथून, असं म्हणून बाबांनी त्याचा हात धरून त्याला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण राहुलने त्याला थांबवलं आणि सगळं कसं घडत गेलं ते सर्व सांगितलं. अरुणने ही माफी मागितली. तो दोषी आहे आणि ह्यासाठी ते जी शिक्षा देतील ती भोगायला तयार होता. बाबांनी त्याला सर्वात पहिले स्नेहाची माफी मागायला सांगितलं आणि जर तिने तुला माफ केलं तर आम्ही पण स्वीकारू म्हणून सांगितलं. हे सगळं सुरू असताना स्नेहा दारात होती. खूप रडू येत होतं तिला. अरुणने जेव्हा तिला पाहिल्या त्या क्षणी त्याने तिची माफी मागितली. तू जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे. स्नेहाने त्याला तिथेच थांबवलं. तिने अरुणवर मनापासून प्रेम केलं होतं, पण ती आत्ता त्याला एक नवरा म्हणून स्वीकारू शकत नव्हती. तिने त्याला माफ केलं फक्त आणि फक्त आईबाबांसाठी, पण नवरा म्हणून ती कधीच विसरू शकली नाही. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.